नमस्कार, मी पंजाब डक. राज्यामध्ये काय होणार आहे? जूनच्या 7-8 जूनच्या नंतर देखील मान्सूनचा पाऊस येणार आहे. पण त्या अगोदरच काय होणार आहे की तुम्हाला एक सांगू इच्छितो की 31 मे पासून राज्यामध्ये काय होणार आहे. 31 मे पासून ते 6-7 जून पर्यंत म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या विभागामध्ये काय होणार आहे. 31 मे पासून ते 5-6 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी ओढे नाले वाहणारा पडणार आहे, काही काही ठिकाणी रिमझिम पडेल, काही काही ठिकाणी विजेच्या कडकासह पण जिल्ह्यात मात्र खूप ठिकाणी पावसाची हजेरी लावणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात, म्हणजे 6 जून पर्यंत. त्याच्यानंतर काय होणार आहे, 7-8 जूनच्या नंतर परत मोसमी पाऊस येणार आहे, म्हणजे 8-7-8च्या नंतर मान्सूनचा पाऊस येणार आहे. मग हे पाऊस पडल्यानंतर आणि ते पाऊस आल्याच्या नंतर मग ज्यांच्या शेतामध्ये एकच उगवण झाली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. कारण की राज्यामध्ये यावर्षी म्हणजे हे 2026 खूप चांगलं असं मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. नसतं इतकं पोषक वातावरण नसतं. पाऊस एकदा येतो लगेच पुन्हा निघून जातो, पुन्हा येतच नाही. पण यावेळेस काय होईल की जून लागतात म्हणजे 31 मे पासूनच काय होणार आहे, बऱ्याच ठिकाणी पूर्व मोसमी कुठं मान्सूनचा पाऊस, बऱ्याच ठिकाणी काय होणार मान्सून पूर्व पाऊस दाखल होणार आहे. काही काही ठिकाणी असं वाटेल की तुम्हाला पेरणी करावं इतकं काय, असं म्हणजे तुम्ही संभ्रम अवस्थेत पडता. म्हणून हे देखील तुम्ही सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही काय करा, आजच्यानं कंप्लीट 27 मे पासून आजपासून कंप्लीट 11 दिवसा पाऊस आलेला आहे. शेतीची मशागत करून घ्या. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर आज 27 मे पासून देखील ना राज्यामध्ये 27, 28, 29, 30च्या दरम्यान देखील राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. हे सर्वदूर अवकाळी पाऊस पडणार, अवकाळी पाऊस असतो, सगळीकडे पडत नसतो, पण विखुरलेल्या स्वरूपाचा हे आणखीन 30 मे पर्यंत असाच अवकाळी पाऊस आहे. म्हणून हे देखील लक्षात येतं. पण 31च्या नंतर 31 मे ते 1, 2, 3, 4, 5 जून पर्यंत बऱ्याच ठिकाणी चांगला पूर्व मोसमी पाऊस बरसणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर